अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य सुचवल्याप्रमाणे कायद्यामध्ये दुरुस्ती करणं अतिशय आवश्यक आहे. शासन निश्चितपणाने ही दुरुस्ती करेल आणि कुणालाही एखाद्या व्यक्तीच्या जीवनाशी खेळण्याचा अधिकार नाही, त्याला जरब कशी बसेल असा कायदा आम्ही करू. बोगस डॉक्टरच्या संदर्भामध्ये हा प्रश्न उपस्थित झालेला आहे. अध्यक्ष महाराज, मराठवाड्यामध्ये सगळ्यात जास्त आणि विदर्भात बोगस डॉक्टर आहेत अध्यक्ष महाराज. आणि यामध्ये बंगाली डॉक्टर्स म्हणून कलकत्त्याहून इकडून तिकडून आलेले खूप असे डॉक्टर्स आहेत जे ग्रामीण भागामध्ये बिल्डिंग बांधून ते आपले प्रॅक्टिस करतायत. म्हणून माझी मंत्री महोदयाला स्पेसिफिक प्रश्न आहे की आपण नर्सिंग ॲक्ट खाली यांचं रजिस्ट्रेशन आहे का नाही चेक करावं. आणि जसं आपण सांगितलं की यांना QR कोड दिला पाहिजे. यामध्ये अनेक पॅथी आलेत अध्यक्ष महाराज. युनानी असेल, ॲलोपॅथी असेल, आयुर्वेदा असेल, होमिओपॅथिक असेल, आता फिजिओथेरपीचे काही डॉक्टर्स आलेत. ही सगळी माहिती जनतेला मिळण्यासाठी एक चांगल्या प्रकारचं टास्क फोर्ससाठी आपण जिल्हा लेवलला केलं पाहिजे. आणि जसं आमदार साहेबांनी सांगितलं, यामध्ये लोकप्रतिनिधीचा सुद्धा सहभाग असला पाहिजे. आता तुम्ही कलेक्टरला अध्यक्ष केलेला आहे. कलेक्टर वर्षातून एकही मिटिंग घेत नाहीत, एकही कुठं धाड टाकत नाहीत. लोकप्रतिनिधीला सगळ्या गावनागाव माहीत असतं की कोण कुठं बोगस डॉक्टर काय करतोय म्हणून. हे सर्रास अध्यक्ष महाराज स्टिरॉइड पावडर, स्टिरॉइड मेडिसिन कुठून देऊन टाकतात अध्यक्ष महाराज. त्याच्यामुळे असं वाटतं ग्रामीण भागातलं की मला किती पॉवर आली म्हणून. अशा प्रकारचे जे डॉक्टर्स आहेत यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अध्यक्ष महाराज. आणि नव्यानं आपण जे मेडिकल कॉलेजेस काढलेले आहेत त्यामध्ये डॉक्टर पास जरी झाले तरी ते ग्रामीण भागात जायला तयार नाहीत. जोपर्यंत या बंगाली डॉक्टरला आपण पायबंद घालणार नाहीत तोपर्यंत ह्यात सुधार होणार नाही. अध्यक्ष महोदय, आत्ताच सन्माननीय सदस्य सांगितल्याप्रमाणे जे आता जिल्हास्तरीय तालुकास्तरीय आम्ही समित्या केलेल्या आहेत त्यामध्ये आम्ही निश्चितपणे लोकप्रतिनिधीसुद्धा घेण्यासाठी आम्ही पुन्हा त्या समितीची पुनर्रचना करू. आणि जोपर्यंत लोक तक्रार करणार नाहीत किंवा अवामुक असा डॉक्टर बोगस आम्हाला वाटतोय तोपर्यंत शासनाला कळणार नाही. आणि म्हणून आपण याबद्दल नो युअर डॉक्टर म्हणून जी आपण आता QR प्रणाली आणलेली आहे याद्वारे खरा डॉक्टर कोण आहे हे आपल्याला लगेच कळेल अशी आम्ही चांगली योजना आणलेली आहे.